मीरा भाईंदर शहरामध्ये प्रत्येक दिवशी एक नवीन नवीन घटना घडते, परंतु आज नवघरमध्ये जी घटना घडलेली ती फार धक्कादायक आणि माणुसकीला काळिंबा फासणारी आहे। या कलयुगामध्ये आर्थिक परिस्थितीचा समोरच्याच्या गरिबीचा फायदा घेत एका मुलीला हरियाणामधून एका दाम्पत्य ह्या मीरा भाईंदरमध्ये घेऊन येतात। त्या भाईंदरमध्ये तिला सांगतात की तिच्या शिक्षणाची तिची भविष्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि तिला एक वेश्या व्यवसायामध्ये ढकलण्याचं काम करतात। असं गुप्ता नामक कुटुंबियाने एका 14 वर्षीय मुलीला इथे आणलं आणि ह्या 14 वर्षीय मुलीला या नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाखाली तिला वेश्या व्यवसाय करायला लावला। या संपूर्ण नवघर पोलिसांच्या मार्फत होळीला एक त्यांच्याकडे केस आली। त्याच्यामध्ये सांगितलं की सदर जी मुलगी आहे ही मुलगी ह्या बेपत्ता आहे। ह्या बेपत्ताच्या नंतर ह्या संपूर्ण गोष्टीचा नवघर पोलिसांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। या नवघर पोलिसांच्या मार्फत त्या गोष्टीचा शोध घेण्यात आला आणि हा शोध घेता घेता एक संपूर्ण फार मोठा मनाला धक्का देणारा आणि माणुसकीला काळिंबा फासणारं एक सत्य समोर आलं। ते सत्य समोर म्हणजे या 14 वर्षीय मुलीला तिच्या गरीब आई वडिलांकडून घेऊन आलेला तिच्या पालन पोषणाची जबाबदारी घेणाऱ्या या कलियुगातल्या आई वडिलांनी अगदी आपली माणुसकीची सीमारेषा पार केली। तिच्या व्यवसायासाठी तिच्याकडनं 2 पैसे कमवण्यासाठी 50,000मध्ये तिला विकत घेतलेली। या संपूर्ण गोष्टीमध्ये उत्तर ह्याच्यामध्ये असू दे की कुरार असू दे, बदलापूर, अंबरनाथ अशा वेगवेगळ्या ठिकाणातून ह्या नवघर पोलिसांनी त्या मुलीसोबत वागलेल्या, त्या गोष्टी केलेल्या, दुष्कर्म केलेल्या अशा 8 आरोपींना अटक केलेली आहे। या संपूर्ण गोष्टीबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती। पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी नेमकं काय खुलासा केलेला आहे आपण जाणून घेऊ। घटना ही मार्च महिन्यातील होळीच्या दिवशीची आहे। त्यावेळेस 14 वर्षाची पीडित मुलगी घरातून निघून गेली अशी आमच्याकडे कंप्लेंट आली होती। ती कंप्लेंट आम्ही दाखल केली आणि आम्ही तपास केल्यानंतर ती पीडित मुलगी जी आहे ती मिळून आली। पण पीडित मुलगी जेव्हा मिळून आली त्यावेळेस आम्हाला असं निदर्शनास आलं की ज्यांनी कंप्लेंट केली ते तिचे कोणी नातेवाईक नसून ते वयस्कर पुरुष व महिला यांनी ह्या मुलीला हरियाणा येथून तुला चांगल्या शाळेत घालतो व तुझं चांगलं पालनपोषण करतो असं आमिष दाखवून त्यांच्या आईवडिलांकडून त्या मुलीला इकडे आणलं होतं। आणि इथे आणल्यानंतर त्यांनी त्या मुलीला पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्या मुलीचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी बाहेरचे जे कस्टमर आहेत यांना बोलवून तिचं पीडित मुलीचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही जे नवघरमधील त्यांचं घर आहे इथे येणारे जे 2 कस्टमर आहेत त्याच्यामध्ये एक LIC एजंट आहे, त्याने त्या मुलीलाही 50,000 रुपयामध्ये विकत घेतलं होतं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी। असे आम्ही जे वयस्कर पुरुष, महिला आणि ते इथे येणारे 3 असे 5 आरोपींना अटक केलेले आहे। तसेच ह्याच आरोपी वयस्कर महिला व पुरुष यांनी ह्या मुलीला डोंबिवली येथे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी पाठवलेलं होतं। तिथले हे आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। आणि तसेच आम्ही बदलापूर आणि अंबरनाथ येथील 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यातील अंबरनाथ येथील एक जो आरोपी आहे तो शिक्षक आहे। अशा प्रकारे आम्ही ह्याच्यामध्ये टोटल 8 आरोपींना अटक केलेली आहे। तर त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? ह्याच्यामध्ये आम्ही BNS आणि पॉक्सो या यामधील कलमांना अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे।